मुंबईतला पावसाचा जोर कायम. सलग 3 दिवसापासून पावसामुळे मुंबईकर हैराण. पुढील काही तास रिपरिप सुरूच राहणार. हवामान खात्याचा आज पुण्याला रेड अलर्ट. घाटमाथ्यासह पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्यातील भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठी राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा. भाटघर धरण 95% भरलं, त्यामुळे चिंता मिटली. खडकवासला धरणामध्ये 87% पाणीसाठा. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. 1710 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पहिल्याच दमदार पावसाने नांदेडकरांची उडवली दाणादाण. विष्णुपुरी बंधाऱ्याचे 3 दरवाजे उघडले. सखल भागात अनेकांच्या घरात पाणी शिरलं. अलिबागजवळ समुद्रामध्ये मच्छीमार बोट बुडाली. 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा. उर्वरित 3 बेपत्ता खलाशांचा शोध सुरू. लोणावळ्यासह अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पावसाळी पर्यटनाला पसंती. प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन. मोदी विष्णूचा 11वा अवतार. भाजप नेते राज पुरोहित यांचं वक्तव्य. ट्रम्प रोज मोदींना फोन करतात, पण मोदी फोन उचलत नाहीत. ट्रम्प यांची अवस्था वेड्यासारखी झाली आहे. पुरोहित यांच्या वक्तव्याची चर्चा. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीवर पोहोचणार. नेत्यांकडून सुद्धा ठाकरेंवर शुभेच्छा वर्षाव. कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा 2 दिवसात फैसला. अजित पवार कोकाटेंशी चर्चा करून निर्णय घेणार. रमी प्रकरणामध्ये कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याची शक्यता. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मामा राजवाडे, सुनील बागुल यांचा भाजपात प्रवेश होणार. दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल असल्यानं रखडला होता प्रवेश. जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोधकांचा आक्रमक पवित्रा. आज संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, कुमार केतकर यांची ठाण्यामध्ये सभा. कायद्याला कडाडून विरोध. राज्य सरकारकडील थकबाकी मिळवण्यासाठी कंत्राटदार हायकोर्टात दाद मागणार. 90,000 कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित. काही दिवसांपूर्वीच थकबाकीमुळे कंत्राटदाराची आत्महत्या.